कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी लावून ठेवू का? नको बाळा, राहू दे। डोकं दुखतंय ना? ऐका ना, किती वेळ गप्प बसणार आहात? बोलवून घ्या त्याला। कुठल्या तोंडानं बोलू त्याला सीता? माझ्याच मुलाला मी घराबाहेर काढलं, त्याला मी अडवलं सुद्धा नाही। मी त्याला समजून घ्यायला पाहिजे होतं, पण इतका राग आला मला। मला माहितीये तुमच्या रागाचं, तात्पुरता असतो तो, आणि त्याचंही चुकलंच की। त्याने थोडा संयम धरायला हवा होता। इतक्या टोकाला जायची काही गरजच नव्हती। जाऊ दे, जे झालं ते झालं। आता फोन लावा आणि म्हणावं सरळ घरी ये। हो भाऊ। असं नाही ऐकणार, तू माझ्यावर चिडलाय। सीता, खरंच येईल का तो परत? का नाही येणार? तू काय तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का? लगेच फोन करा त्याला, आणि मी ना आता तुम्हाला जेवायला घेऊन येते। तोपर्यंत तुमचं डोकं काही खाली येणार नाही। भाऊ भाऊ, एक चांगली बातमी आहे। काय झालं? ज्या क्लायंटने काल मीटिंग कॅन्सल केली होती ना, ती मीटिंग रिशेड्यूल झाली आहे। छान झालं ना? हा, चांगलं झालं। हो, तुम्हाला ऐकून आनंद होईल की ही मीटिंग आशूमुळे रिशेड्यूल झाली आहे। तो जाऊन स्वतः त्या क्लायंटला भेटला, स्वतःची चूक मान्य केली, त्यांची माफी मागितली, आणि हे शक्य केलंय त्याने। परमेश्वरा, लाख लाख आभार तुझे। सीताई, आशू म्हणाला होता ना की तो स्वतःला सिद्ध करून दाखवेल म्हणून। बघ, केलं की नाही त्याने? हो की नाही? हो, माझं चुकलं। मी त्याच्याशी असं वागायला नको होतं, त्याला समजून घ्यायला पाहिजे होतं। नाही नाही भाऊ, यातूनही तो काहीतरी शिकलाच ना। तुम्ही असे वागलात म्हणून तर तो हे सगळं करू शकला, हे शक्य झालं। आता सगळं सॉर्ट झालंय ना? मी प्लीज दादाला बोलवून घेऊ का? मी कॉल करू का त्याला? करूया करूया। आणि मी काय म्हणते, आता सगळ्यांनी ना आपण जेवून घेऊया। अरे भाऊ, काय झालं? समजा पाणी आण बाळा। हो भाऊ आणते। काय? काय? अहो, काय होतंय? भाऊ, भाऊ काय होतंय सांगा ना भाऊ। हे घ्या, घ्या भाऊ, पाणी घ्या। हे घ्या, हे घ्या, पाणी घ्या। डॉक्टरांना फोन करायचा का? कधीपासून त्यांना बरं वाटत नाही। भाऊ मी फोन, मी ठीक आहे, बरं वाटतंय? हा, बरं। शिवा शिवा हा? शिवा शिवा, ऐक अरे बापरे बापरे, थँक्यू 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 सो मच। अरे पण काय झालं काय? बाई, तो क्लायंट मीटिंग साठी हो म्हटला ना। आई शपथ, काय सांगतो? आई शपथ, एक नंबर, एक नंबर। भारी भारी, खूप भारी। आणि आणि तुला माहितीये, हा, तू म्हटलीस तसं प्रामाणिकपणे त्याला सगळं सांगितलं। मी मान्य केली माझी चूक। तो म्हटला तुझी स्टाईल आवडली आपल्याला। मी तुला बोलले होते ना, आपली स्टाईल वर्क होणार। शेवटी इमानदार माणूस ना जिंकतो अरे, आणि तुझी इमानदारी त्याला दिसली। आय नो राईट। हे ना सगळं तुझ्यामुळे झालं यार शिवा। तू मला सांगितलं नसतंस तर कदाचित मी हे प्रामाणिकपणे केलंही नसतं, आणि मला मोटिवेशनही मिळालं नसतं। नाही, असं काही नाहीये, हे सगळं तूच केलंयस। नाही नाही, ह्याच्यात क्रेडिट तुझं आहे, आणि त्यामुळे मी ठरवलंय सगळ्या आपल्या गँगनी पार्टी करायची। आपली गँग? ए आता बस, आता आपलीच गँग आहे यार, बस। अरे आपली गँग गेली। कुठे गेली? जेवायला गेली। बट काकाचा फोन।
हा काका बोल ना. आशू ऐक ऐक ऐक, भाऊंची तब्येत जरा बिघडली आहे, तू लवकर घरी ये. हा, उशीर करू नकोस. एक मिनिट, बिघडली आहे म्हणजे काय झालंय भाऊंना? ऐक ऐक ऐक, तू टेन्शन नको घेऊस, एवढं काही सिरियस नाहीये, पण तू लवकर घरी ये, उशीर करू नकोस, कारण त्यांना थोडं बरं वाटेल. येतो, आलोच मी, येतोय. काय काय झालं? भाऊंची तब्येत बिघडली आहे. काय? शिवा, आय थिंक हे सगळं माझ्यामुळे होतंय का ग? म्हणजे मी चिडून घरातनं निघून गेलो नसतो तर भाऊंची तब्येतही बिघडली नसती अशी. नाही, असं काही नाहीये. तू परत तसं गिल्ट मध्ये वगैरे जाऊ नको. आता त्यांना तुझी गरज आहे की नाही, तू तिथे जा आणि काहीही लागलं तरी मला सांग आठवणी. चालेल, हो जातो मी, बाय. बरं वाटतंय? काय झालं तुम्हाला? आशू, काही नाही आशू, काही एवढं मेजर नाही आहे. मग ते अरे आशू, खरंच काही झालं नाही मला. मी ठणठणीत आहे अगदी. काही कसं नाही, बीपी लो झालंय. सीता, जेवले नाही येत ते. दादा तू घरी नव्हतास ना, कोणीच जेवलं नाहीये. खाल्लं का? खाल्लं नाहीये तुम्ही? आशू अरे, तू घरी नव्हतास तर कोणाच्या घशाखाली घास कसा उतरेल? अरे काय तुम्ही असं वेड्यासारखं वागता? आणि काकू, तू आग्रह का केला नाहीस यांना? अरे आशू, मी सगळ्यांना खूप समजवलं, पण कोणी माझं काहीच ऐकायला तयार नाहीये. मी सगळ्यांना सांगते थोडंसं खा, थोडंसं खाऊन घ्या, पण कोणीच ऐकत नाहीये. मी तरी काय करू सांग? आता मी आलोय ना भाऊ, आता मी सगळ्यांना जबरदस्ती खायला घालणार आहे. हे बघा, मी प्रयत्न करीन, तुमच्या अपेक्षा तुमच्या पद्धतीने कंपनी चालवेल, कामात लक्ष देईन. आता इथून पुढे मी आपली कंपनी जीवापाड जपीन, मनापासून काम करीन. तुम्ही कधी कुठलीही कंप्लेंट नाही करणार माझ्याबद्दल, आय प्रॉमिस. बघितलं, माझ्या मुलाला सगळी जाणीव आहे. त्यामुळे आता त्याला कोणीही बोलायचं नाहीये. बघितलंस, तुझ्यावर रागवलो, हीच माझ्यावर रागवली. कीर्ती, हे सगळं पण दिव्यामुळेच होत असेल. दिव्याचं काय? काही नाही रे, काही नाही. उर्मिला, दिव्याच्या घरी पाठवायचा तो प्रसाद काढून ठेवलास ना? हो हो, मी डबा भरूनच ठेवलाय. आणि आता चला सगळेजण, सगळ्यांनी नीट जेवून घ्यायचंय. आणि तुम्ही डॉक्टरनी दिलेले सगळी औषधं घ्यायची आहेत, सगळं पाळायचंय. किट्टू डार्लिंग, डोंट वरी, आपल्याकडे अजून एक हुकमाचा एक्का आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.